पहा, आज आपण 21 जानेवारी 2024ला झालेल्या सी-टेटमधील मराठी भाषा 1 म्हणजे भाषा 1 मराठी लँग्वेज फर्स्टमधील भाषा अध्ययनशास्त्रावरील 15 प्रश्न सोडवणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण याच्यातील जे परिच्छेद आणि कविता या ह्याच्यावर आलेले क्वेश्चन होते ते आपण सोडवले होते. चला तर पाहूया भाषा अध्यापनशास्त्रावरील ते 15 प्रश्न. तर पहा, या ठिकाणी 136 नंबरचा हा 106 नंबरपासून आहेत. पहा, 106 नंबरपासून पाहूया. तर याच्या आधीचे आपण प्रश्न सर्व पाहिलेले आहेत. मागील व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. संकेत भाषेच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही म्हटलेत. प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. योग्य नसलेले विधान शोधायचे आहे. तर या ठिकाणी पहा, सर्व पर्याय वाचून घ्या. संकेत भाषेचे व्याकरण नसते, संकेत भाषेचे व्याकरण असते, संकेत भाषेचे अनेक प्रकार आहेत, संकेत भाषा ही नैसर्गिक भाषा आहे. तर पहा, विधान योग्य नाही म्हटलेलं आहे. तर ही जी 3 विधाने आहेत, संकेत भाषेचे व्याकरण असते, संकेत भाषेचे अनेक प्रकार आहेत, संकेत भाषा ही नैसर्गिक भाषा आहे, हे सर्व काय आहेत, योग्य आहेत. आणि योग्य नाही असे विधान आहे पर्याय क्रमांक 1 आणि तेच आपलं योग्य उत्तर येणार आहे. त्यानंतरचा क्वेश्चन पहा, विविध गटांना पुढील नियत कार्य देण्यात आले आहे. या शब्दसंग्रह पाठानंतर उपक्रमाला काय म्हणता येईल. पुढील शब्दातील शब्द आणि कथन यांचा सहसंबंध स्पष्ट करणारा घटक शोधा. पहा, शब्द काय दिलेले आहेत, कुटुंब, नातेसंबंध आणि भावना. आणि याच्यासाठी पहा, पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. आशयात्मक शब्द संग्रह, थीमॅटिक व्हॅकॅब्युलरी. पुढचा प्रश्न पाहूयात. व्याकरणाच्या अध्ययन अध्यापनात कार्यात्मक ज्ञान म्हणजे काय. तर पहा, व्याकरणिक घटक कसे वापरावे याचे ज्ञान म्हणजेच काय आहे, कार्यात्मक ज्ञान. व्याकरणाच्या अध्ययन अध्यापनात कार्यात्मक ज्ञान म्हणजेच व्याकरणिक घटक कसे वापरावे याचे ज्ञान. पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. एखादी विशिष्ट माहिती मिळवण्यासाठी विद्यार्थी वर्तमानपत्रातील बातमी वाचतो. हे वाचन म्हणजे काय. तर पहा, विशिष्ट माहिती मिळवण्यासाठी तर ते न्याहाळणे म्हणजे स्कॅनिंग. विशिष्ट माहिती मिळवण्यासाठी वाचली जाणारी बातमी म्हणजे स्कॅनिंग. आता पहा, हे कंपोनंट्स आहेत स्किल ऑफ रीडिंगचे. या ठिकाणी स्कॅनिंग अँड स्किमिंग आहे. स्किमिंग म्हणजे वरवर चाळणे आणि न्याहाळणे म्हणजे किंवा स्कॅनिंग म्हणजे इथे इंग्रजी शब्द स्कॅनिंग आहे बघा. स्कॅनिंग म्हणजे विशिष्ट माहिती मिळवण्यासाठी केलेली विशिष्ट माहिती मिळवण्यासाठी वाचन करणे, याला म्हणायचं स्कॅनिंग. पर्याय क्रमांक 1. त्यानंतरचा प्रश्न आहे, एक भाषा शिक्षिका इंग्रजीतून एक कथा सांगते आणि विद्यार्थ्यांना ती कथा त्यांच्या भाषेत आणि वर्गाच्या भाषेत सांगण्यास लावते. या शैक्षणिक उपक्रमाला काय म्हणता येईल. तर याला म्हणतात प्रतिभाषिकता. पर्याय क्रमांक 3. ट्रान्सलँग्वेजिंग. नेक्स्ट क्वेश्चन पहा, 6व्या इयत्तेची विद्यार्थिनी श्रेया वडिलांची बदली झाल्यामुळे जालंधर जे पंजाब राज्यात आहे येथून मदुरे जे तामिळनाडू येथे आहे येथे येते. तिला तिची मातृभाषा पंजाबी येते आणि शाळेतील दुसरी भाषा म्हणून इंग्रजी येते. सवंगड्यांच्या आणि सभोवतालच्या मदतीने ती तामिळ बोलू वाचू लागते. तिच्या या क्षमतेच्या संदर्भात कोणते विधान योग्य आहे. तर पहा, याच्यातील समर्पक पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. तिचे पंजाबी आणि तामिळचे ज्ञान म्हणजे भाषा संपादन आणि इंग्रजी म्हणजे भाषा शिक्षण. 112वा बघा प्रश्न. इयत्ता 7वीची शिक्षिका वर्गात जोडकार्य करून घेते. जोड्यांना 10 वाक्य असलेली कथा दिली जाते. जोडीतील एक मूल पहिले वाक्य वाचते आणि दुसरे मूल ते वाक्य लिहिते. नंतर दुसरे मूल वाक्य वाचते आणि पहिले मूल वाक्य लिहिते. या प्रकारे ते उपक्रम पूर्ण करतात. शेवटी त्यांचे लेखन मूळ मजकुराशी तपासून घेतात. या उपक्रमाला काय म्हटले जाते. तर हे आहे परस्पर श्रुती लेखन.
म्युच्युअल डिक्टेशन पर्याय क्रमांक 2. नंतर पहा, नित्यंदिन व्यवहारात परस्पराशी बोलली जाणारी भाषा म्हणजे कोणती? तर ती कोणती? मूलभूत परस्पर भाषा संपादन कौशल्य. मूलभूत परस्पर भाषा संपादन कौशल्य बिक्स. नंतर पहा, माध्यमिक पातळीवरची शिक्षिका विद्यार्थ्यांना एक मजकूर किंवा कथा वाचून त्यावर मजकुरातील आशय आणि कल्पना यावर शक्ती आणि न्याय या दृष्टिकोनातून चर्चा करायला सांगते. या उपक्रमातून विद्यार्थ्याला कोणत्या घटकाचा विकास शिक्षिकेला अपेक्षित आहे? तर याचं उत्तर आहे योग्य समीक्षात्मक साक्षरता कौशल्य पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. पहा, यासाठी तुम्हाला BEd DEdची पुस्तकं वाचावी लागतील जेणेकरून तुम्हाला हा भाग सोपा जाणार आहे. तर पहा, एक शिक्षण पद्धती जिच्यात एक शिक्षक आणि एकाच समूहातील 4 वेगवेगळे विद्यार्थी एकत्र येतात. उतार्यातील आशयावर त्यांच्यात संवाद घडतो. यातून एक समान विकास होऊन वाचन आकलन सुधारते. ही पद्धत म्हणजे कोणती? तर ही अन्योन्य अध्यापन रेसिप्रोकल टीचिंग पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट पहा, उपचारात्मक शिक्षण हे टिमटिमियांना दिले जाते. तर पर्याय 1 पहा, आपले अध्ययन किंवा अध्यापन सुधारून घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षकांना उपचारात्मक शिक्षण दिले जाते. पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट पहा, आंतरभाषीय ओळख म्हणजे काय? आणि यातील सुद्धा पर्याय 3 पहा, विद्यार्थ्याला मूळ भाषा आणि लक्ष्य भाषा यात बरेच साम्य असल्याची जाणीव होते. ही आंतरभाषीय ओळख आहे. बाकी सर्व पर्याय तुम्ही वाचून घ्या. मूळ भाषेचे ज्ञान ही दुसरी भाषा शिकण्यात अडथळा आणते असे विद्यार्थ्याला वाटणे. वेगवेगळ्या भाषा शिकण्यासाठी वेगवेगळ्या क्षमता लागतात असे विद्यार्थ्याचे निरीक्षण असणे. विद्यार्थ्याला मूळ भाषा आणि लक्ष्य भाषा यात साम्य नसल्याची जाणीव होणे. तर हे काय आहेत? याच्यातील इथं नसल्याची म्हटलेत पहा, इथं असल्याची म्हटलेत. तर विद्यार्थ्याला मूळ भाषा आणि लक्ष्य भाषेत बरेच साम्य असल्याची जाणीव होते. हे योग्य आहे. नेक्स्ट पहा, 118 नंबर, कोझिकोड. कोझिकोड परिसरात विशिष्ट समुदायात बोलली जाणारी मल्याळम भाषा ही त्या परिसरातील दुसऱ्या भागात बोलल्या जाणाऱ्या मल्याळम भाषेपेक्षा किंचित वेगळी आहे. विशिष्ट समुदायाकडून बोलली जाणारी मल्याळम भाषा म्हणजे टिमटिम. तर पहा, ही सामाजिक बोली आहे. ही मल्याळमची सामाजिक म्हणजे विशिष्ट समुदायाकडून बोलली जाते म्हणून ते म्हणायचं मल्याळमची सामाजिक बोली. पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट, पुढीलपैकी विस्तृत वाचनाचे कोणते उद्दिष्ट नाही? व्याकरणाचे ज्ञान मिळवण्यासाठी वाचन, आनंदासाठी वाचन, आकरणासाठी वाचन, काय भाकीत करण्यासाठी वाचन? तर या ठिकाणी पहा, पुढीलपैकी विस्तृत व्याकरणाचे कोणते उद्दिष्ट नाही म्हटले? तर व्याकरणाचे ज्ञान मिळवण्यासाठीचे वाचन हे पर्याय क्रमांक 1 असं आयोगानं उत्तर दिलेलं आहे. त्रिभाषा धोरणाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? तर मातृभाषा किंवा घरची भाषा किंवा प्रादेशिक भाषा हीच प्रथम भाषा असणे हे त्रिभाषा धोरणाच्या सूत्रानुसार काय आहे? योग्य आहे. अशा प्रकारे पहा, आपण सर्व 15 प्रश्नांचा इथं आढावा घेतलेला आहे. तुम्हाला जेणेकरून काय कळणार आहे की कशा प्रकारचे CTETमध्ये क्वेश्चन विचारले जातात आणि कशा प्रकारचे काय येतात पर्याय येतात. तर यासाठी तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करणे खूप गरजेचे आहे. थँक्यू.